या प्रसंगी उपस्थित असलेले जातेगावचे कार्यकर्ते दत्ता वाघमारे यांना विनंती करतो त्यांनी आपल्या दत्ता वाघमारे. माननीय भैया साहब तुम आगे बढ़ो, विजय राजे तुम आगे बढ़ो. स्वागत करायचं. यानंतर ज्यांनी आपली जातेगावमधील संपूर्ण ताकद या ठिकाणी आपल्याला दाखवलेली आहे ते माननीय भागवत काका आरबल त्यांचे सर्व सहकारी यांचे या ठिकाणी स्वागत माननीय भैयासाहेबांच्या शुभार्थे संपन्न होत आहे. राष्ट्रवादीमध्ये त्यांचा टाळ्याच्या गजरामध्ये प्रवेश करूया, स्वागत करूया. नितीन पवार यांना विनंती त्यांनी स्वागत करण्यासाठी समोर एक जागी उभा आणि तुम्ही पाठीमागे इथून घ्या, इथून या, इथे हे सर्व कार्यकर्ते माननीय भागवतरावजी आरबड काका यांच्या नेतृत्वाखाली भैयासाहेबांच्या गटामध्ये प्रवेश करत आहेत. भारतीय जनता पार्टीचे जातेगावचे बुथप्रमुख सत्यप्रेम पवार यांचे या ठिकाणी स्वागत होत आहे. हे सर्व कार्यकर्ते माननीय भागवतजी आरबड यांच्या नेतृत्वाखाली भैयासाहेबांच्या गटामध्ये प्रवेश करत आहेत. भागवतरावजी आरबड यांच्या नेतृत्वाखाली प्रकाशराव पवार यांना विनंती त्यांचं स्वागत होईल. लालाजीराव कारके शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, लालाजी कारके शिवसेनेचे ज्यांचा सत्कार झाला ते इथेच थांबा. संजयजी सराटे, संजय सराटे, सुनीलराव कारके यांचे या ठिकाणी भैयासाहेब स्वागत करतील. बाबूरावजी राठोड जांभळे तांडा शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. जांभळे सर्जेरावजी आरबड आणि अशोक आरबड यांना विनंती त्यांनी समोर यायचे. राजेंद्र राठोड यांचे या ठिकाणी स्वागत होईल. रामेश्वर आरबड आणि परशुराम आरबड यांना विनंती त्यांनी स्वागत घ्यायचं. सर्वच कार्यकर्त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भैयासाहेबांच्या नेतृत्वाखाली ते प्रवेश करत आहेत. भगवानरावजी आरबड यांच्या ठिकाणी स्वागत होत आहे. माननीय रोहिदासजी आरबड, रोहिदासजी आरबड, युवराजजी वाघमारे यांचे या ठिकाणी स्वागत होईल. सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी भैयासाहेब राष्ट्रवादीमध्ये स्वागत करतायत. सचिन कारके आणि सिद्धू माने यांच्या ठिकाणी स्वागत होईल. ज्यांचं नाव घेतलं ते या बरेचसे कार्यकर्ते इथे थांबा, त्याचा सत्कार झालाय ते बाजूला.
जातेगावचे जे काही सर्व नवीन आलेले कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे आणि भाजपचे त्यांनी या समोर रत्नाकर आरबळ रखमाजी कारके यांना विनंती त्यांनी समोर आहे. परमेश्वर राठोड यांच्या ठिकाणी स्वागत होईल. प्रमोद पांढरे यांच्या ठिकाणी स्वागत होईल. गोपाळरावजी काळे ग्रामपंचायत सदस्य आहेत जातेगावचे गोळेगावचे त्यांच्या ठिकाणी स्वागत होईल. भागवतजी आरबळ काका यांच्या बरोबरल्या सर्व सहकार्याचं स्वागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भैयासाहेब स्वागत करत आहेत. हॅलो रामदास शिंदे यांच्या ठिकाणी शेलूचे रामदास शिंदे यांचं स्वागत होत आहे. भिकाजीराव कारके यांच्या ठिकाणी स्वागत होत आहे. गंगाधर कारके यांना विनंती त्यांनी स्वागत घ्यायचं. चला घ्या स्वागत घ्या. विशाल भैया मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते चला या लवकर ज्यांचे नाव घेतले ते या. गजेंद्र पवार सोपान पवार यांच्या ठिकाणी स्वागत होईल. चला बाकी राहिलेत का कार्यकर्ते? या सर्व जातेगावचे कार्यकर्त्याचं स्वागत करतायत भैयासाहेब. काठोड्याचे सर्व मंडळी निवृत्त पोलीस अधिकारी बाबूरावजी चव्हाण यांना विनंती त्यांनी समोर यायचे. चला बाबूरावजी चव्हाण आहे. सर्व कार्यकर्त्याचं सन्मानपूर्वक स्वागत माननीय भैयासाहेबांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केल्याबद्दल राष्ट्रवादीला आणि भैयासाहेबांच्या नेतृत्वाखाली श्री राहुल पवार कुट्टी काका यांच्या ठिकाणी स्वागत होत आहे. श्री कैलास चव्हाण बाळू राठोड राजू राठोड यांच्या ठिकाणी स्वागत होईल. कुट्टी तांडे श्री राम धोंडरे श्री भगवान जाधव राम धोंडरे चला. भागवतराव आरबळ यांचे काठोडा तांडा मित्र परिवार आहे त्यांनी सर्वांनी स्वागतासाठी. अंबादास काळे गोळेगावचे माजी सरपंच यांना विनंती त्यांनी समोर आहे. सर्कल मधले बहुवंशी कार्यकर्ते भागवत काका आरबळ यांच्या मार्गदर्शनाखाली भैयासाहेबांच्या गटामध्ये प्रवेश करत आहेत. त्या सर्वांचे यथोचित स्वागत होत आहे. व्यासपीठावर तालुक्याचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे सर्व पदाधिकारी आहेत त्यांचेही स्वागत आहे. जातेगावहून शीतलताई आहेत धोंडरे, त्याचबरोबर समीर सय्यदजी जगन्नाथ जिजा कुमारराव भाऊ जगन्नाथ पाटील काळे बाबुराव काकडे
महेश वाघमारे, शाहिद पटेल, अमजद भाई, किशोर खांडेकर, बाबूराव पवार, सर्वांचं स्वागत आहे. विलास चव्हाण यांच्या ठिकाणी स्वागत होईल. विलास चव्हाण यांचं स्वागत आहे. जे विकासराव सानप आहेत या ठिकाणी, कल्याण चव्हाण आहेत त्यांचे स्वागत आहे. रामेश्वर पवार यांचे स्वागत आहे. हा झालेले बसून घ्या सर्व. आता ज्यांचे स्वागत झाले, प्रल्हाद भाऊ भंडारे यांचे स्वागत आहे. बसून घ्या सर्वजण. आता ज्यांचे स्वागत झाले ते गोळेगावचे सर्वजण या. गोळेगावची मंडळी, माणिक पवार, माणिक पवार चला. ज्यांचा सत्कार झालाय ते बसून घ्या. ज्यांचा सत्कार झाला ना कार्यकर्त्याचा त्यांनी बसून घ्या. बसून घ्या सर्व. ज्यांचा सत्कार झालाय ते बसून घ्या. बाकी सर्व खाली बसून घ्या. बाहेर जाऊ नका कोणी कार्यकर्त्यांनी. खाली बसून घ्या सर्वजण. खाली बसून घ्या सर्वजण. गडबड करू नका. आणखी भैयासाहेब यांचं मार्गदर्शन होणार आहे. नंतर बाहेर सत्कार करू आणखी राहिलेल्या लोकांचे. कृपया आता शांततेने बसून घ्या. गोळेगावची मंडळी आपण नंतर बसून घ्या. सत्कार करू आपण. बसा बसा. सत्कार सर्वांचे करणार आहेत आपण. फक्त थोडासा मनोगताला वेळ होईल. पण साहेब इथेच येतात तुमचा सत्कार करण्यासाठी. बसून घ्या. बसून घ्या. यापुढचं त्यांचं आयुष्य सुखी समृद्ध आणि जातेगाव परिसराच्या विकासासाठी सातत्यानं त्यांना शक्ती मिळो. साऊंड तुमच्या हृदयाच्या असेच भरत राहू आणि वार्धक्य तुमच्या जगण्याला असेच विसरत राहू. या ठिकाणी भागवत काका यांचं वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. या ठिकाणी माननीय अमोलजी दीपाले त्यांचं स्वागत झालेलं आहे. त्यांच्या वतीनं माननीय भैयासाहेबांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे. अमोलजी दीपाले गावकऱ्याच्या वतीने माननीय भैयासाहेबांचं स्वागत करतो. पुढे जाऊ नका. पुढे जाऊ नका. आपण त्याला बाजूला सोडू. या ठिकाणी मान्य विजयराजे पंडित यांनाही विनंती करतो त्यांनी स्वागत घ्यायचे. अमोलजी दीपाले आणि त्यांचे सर्व सहकारी. विजय पर्वाचे सर्वजण आपण सहकारी आहोत, साथीदार आहोत. आणि उद्याची निवडणूक ही कोणत्याही परिस्थितीमध्ये माननीय भैयासाहेबांच्या नेतृत्वाखाली विजयराजे पंडित यांना प्रचंड मताधिक्याने विधिमंडळात पाठवण्याचं सत्कर्म आपल्या सर्वांना पार पाडायचा आहे. या निमित्तानं आपण सर्व एकत्रित होता. तालुक्याच्या या जळणघडीच्या विकास प्रक्रियेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी पाचेगाव सर्कलच्या वतीनं कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी अमोलजी दीपाले यांचं स्वागत करतो. मोपठा आणि कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जागेचं
उपस्थित सर्वांचं स्वागत आहे. यानंतर मी अमोलजी दीपाले यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत द्यावे. आणि त्याचबरोबर सर्वप्रथम मी आदरणीय दादांच्या चरणी नतमस्तक होतो. कारण गेवराई तालुक्याचे शिक्षण सम्राट, ज्या गेवराई तालुक्याला शिक्षणापासून जे मागासलेलं पण होतं ते दूर करण्यासाठी अनेक शैक्षणिक संस्था स्थापन केल्या, त्या दादांना माझा सर्वप्रथम नमस्कार. त्याचबरोबर आपल्या गेवराई तालुक्याचे भाग्यविधाते आणि गेवराई तालुका पाणीदार करण्यासाठी, त्याचबरोबर या तालुक्यामध्ये असंख्य विकास कामे करणारे, या तालुक्याचं लाडकं नेतृत्व आपल्या सर्वांचे आदरणीय सन्माननीय भैयासाहेब यांनाही या ठिकाणी मी नमस्कार करतो. तसेच आज आपण या ठिकाणी जे जमलेलो आहोत, सन्माननीय विजयराजे पंडित यांना आमदार करण्यासाठी या ठिकाणी आमचे ज्येष्ठ सहकारी भागवतजी आरबड साहेब आणि मी त्यांना आमदार करण्यासाठी प्रवेशासाठी या ठिकाणी आलेले आहेत. असे या तालुक्याचं लाडकं नेतृत्व सन्माननीय विजयराजे पंडित यांनाही या ठिकाणी मी नमस्कार करतो. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं मी नाव म्हणजे घेण्यापुरता वेळ नाही, त्यामुळे या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मान्यवर, त्याचबरोबर आजच्या या प्रवेश प्रक्रियेसाठी आलेले सर्वच या तालुक्यातील, माझ्या गावातील, पाचेगाव सर्कल मधील, त्याचबरोबर जातेगावचे ज्येष्ठ नागरिक, जातेगाव सर्कल मधील सर्वच 72 नागरिकांना या ठिकाणी माझा मानाचा मुद्रा. काय राजकीय व्यासपीठावर मला जास्त बोलायची सवय नाही, जे काय बोलतोय ते थोडंफार. मागील अनेक वर्षापासून जसं आम्हाला समजतंय तसं गेवराई तालुक्याचं राजकारण हे आदरणीय दादांनी आणि दादांच्या सोबतीला आमचे चुलते स्वर्गीय रावसाहेब दीपाले यांनी अगदी जोडीने या तालुक्यात काम केलेलं आहे. दादांना तेवढीच तोलामोलाची साथ दिलेली आहे. त्या परिवारांनी वेळोवेळी बरंच साथ दिलेली आहे. साहेबांनीही तेवढाच आशीर्वाद आमच्या परिवारावर आणि हिरापूर गावावर ठेवलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचेही खूप खूप आभार मानतो. परंतु काही वेळ मधला असा आलेला होता की अनावधानितपणे किंवा चुकून मला माझ्याकडनं काही गोष्टी झाल्या आणि मी दुसऱ्या पक्षात गेलो. पण असं म्हणतात ना, सुबह का भूला अगर शाम को घर आए तो उसे भूला नहीं कहते. अगदी त्याच पद्धतीने उशीर झाला त्याबद्दल मी आदरणीय साहेबांची आणि राजांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि आजपासून या क्षणापासून मी असं जाहीर करतो की मी आदरणीय राजे, आदरणीय साहेब यांच्यासाठी मी माझे सहकारी, माझे बरेच जुने जे काही राष्ट्रवादीचे नेते आहेत या सर्वांना सोबत घेऊन अगदी तन मन आणि धन लावून राजेंना आमदार करण्यासाठी रात्रीचा दिवस करू. आम्ही कसलीही वेळ गळपाणार नाही. ज्या ज्या आम्हाला यावेळेस गेवराई तालुक्यातले गेवराई विधानसभेची विजयाची आणि आमदार पदाची माळ तुमच्या गळ्यात आम्ही ज्यावेळेस टाकू त्याच वेळेस आम्ही शांत बसू, या ठिकाणी मी असं आवाहन करतो. आणि एवढंच नाही, आता या ठिकाणी जमलेले अनेक मान्यवर आहेत, त्या मान्यवरांचंही या ठिकाणी आतापर्यंत मला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भरपूर सहकार्य लाभलेलं आहे. आणि त्या सहकार्याच्या माध्यमातूनच मी थोडं उशिरा या ठिकाणी आलो. ठीक आहे, वेळ झाली. त्या सर्व संतांनी एक एक मोती ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये टाकतो त्याच वेळेस प्रत्येक मोत्याखाली माळ तयार होते आणि त्याचा हार तयार होतो. तसं प्रत्येक एक एक कार्यकर्ता जोडत गेलं तरच या ठिकाणी आपल्याला पाहिजे तेवढी ताकद आणि पाहिजे तेवढा विश्वास आपल्यामध्ये निर्माण होतो. आणि ही ताकद आणि ही विश्वास आपल्याला जे वापरायचा आहे या ठिकाणी राजेंना आमदार करण्यासाठी वापरायचा आहे. मी एवढं या ठिकाणी सांगू इच्छितो की राजे, ते दिवस आता दूर नाहीये. कोणी काहीही म्हणत असेल पण माझं मन आणि अंतःकरण एकच सांगतंय की येणाऱ्या विधानसभेचा हा जो निकाल आहे या निकालाची फक्त विरोधकांनी लीड मोजायची. राजे किती मतांनी निवडून आले हे महत्त्वाचं नाही, कारण लीड ही आतापर्यंतची सर्वाधिक लीड असणार आहे असंही या ठिकाणी मी सांगतो. कारण तेवढा माझ्या सहकार्यावर आणि या तालुक्यातल्या लोकांवर विश्वास आहे. या ठिकाणी मी एवढे 2 शब्द बोलतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित सर्व व्यासपीठ, आतापर्यंतच्या राजकारणात स्टेजवर बोलण्याची माझी पहिलीच वेळ आहे. फक्त मी जे काय बोलणार आहे ते आज मनातून बोलणार.
माझ्यासोबत जे माझ्या रातेगाव सर्कलमध्ये जे शेकडो मित्र परिवार माझ्यासोबत आज आलेला आहे, इथून मागे तुम्ही माझ्यासोबत कायम राहिलेला आहात. फक्त इथून मागे जे आपण कार्य केलं त्याची आपली पुढे दखल घेतली गेली नाही. इथून पुढे जे आपल्याला कार्य करायचे ते फक्त राजेसाहेबांना आमदार करण्यासाठी आजपासूनच आपल्या सर्वांना कामाला लागायचं आहे. एवढंच बोलतो. माननीय भागवतजी आरबड राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक म्हणून त्यांना या ठिकाणी नियुक्तीपत्र. मान्य जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे राजेश्वरराव चव्हाण यांच्या सहीवरून त्यांना त्याची नियुक्ती केलेली आहे. यानंतर मी भागवत काका यांना विनंती करतो या ठिकाणी आज प्रवेश झालेला आहे भागवतजी आरबड आणि अमोलजी तिपाळे भैया यांचं मी सर्वप्रथम स्वागत करते. आणि त्यांच्यासोबत जे काही जातेगाव सर्कल मधील असतील किंवा गेवराई तालुक्यातील असतील सर्वच कार्यकर्त्यांचे आणि सर्वच कार्यकर्त्यांचं मी त्यांच्यासोबत स्वागत करते. आज या ठिकाणी आपण प्रवेश कशासाठी केला, का केला हे सगळ्यांना माहित आहे. मग सगळ्यांचा सत्कार करताना, प्रवेश करून घेताना माझी एकच तळमळ होती की सगळ्यांनीच यावं. कारण आपण गावातून ठरवलेले की आपल्याला प्रवेश साहेबांकडे आणि राजाकडे करायचा आहे. म्हणून मी आबांना म्हटलं की कुणाचं नाव जर विसरलं तर परत त्यांच्या मस्त्या काढण्यासाठी तुम्हाला 4 दिवस जातील. म्हणून तर माझं सर्वांना एकच म्हणणं आहे की आपल्याला 2024 ची विधानसभा ही आपल्या पारड्यात पाडून घ्यायची आहे. म्हणजे विजयराजे पंडित यांना आमदार करायचं आहे. राजे साहेब, मी तुम्हाला इथं जमलेल्या सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं एकच शब्द देते. मी माझ्या सर्कल पुरतं बोलत नाही तर मी तालुक्यातून इथं जमलेल्या सर्वांच्या वतीनं एकच शब्द देते की मागची जी सभा आहे ती या विधानसभेमध्ये भरून काढण्याचं काम आम्ही सर्वजण मिळून करणार आहोत. आणि दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस, रक्ताचं पाणी ज्याला म्हणतात ते करून यावेळेस आम्ही तुम्हाला मताधिक्यानं निवडून देणार आहोत. एवढेच मी 2 शब्द तुम्हाला सांगते. माझे थांबते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आपल्याला संविधान दिलं ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर या सर्वच महामानवांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये भैयासाहेबांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली जातेगाव सर्कलचे नेते, तालुक्याचे शिवसेनेचे तालुका संघटक आदरणीय श्री भागवतरावजी आरबड साहेब व हिरापूरचे धडाडीचे माजी सरपंच, आमचे सहकारी मित्र श्री अमोलरावजी तिपाळे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांचं मी या तालुक्यातील एक कार्यकर्ता या नात्यानं आपल्या पक्षामध्ये, गटामध्ये त्यांचं मनपूर्वक असं स्वागत आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी करतो. आज या प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित असणारे भैयासाहेब आणि या मंचावर उपस्थित असणारे सर्वच वेगवेगळ्या संस्थेचे पदाधिकारी, संघटनेचे पदाधिकारी, सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, सर्व सहकारी, उपस्थित तरुण, सर्व आमचे सहकारी मित्र, अमोलरावजी तिपाळे आणि श्री भागवतरावजी आरबड साहेब यांच्या बरोबर आलेले ज्यांनी प्रवेश केला असे सगळे असंख्य असे तरुण युवक
आमचे विशाल भैया यांच्या माध्यमातून आलेले सगळे तरुण, सगळे जातेगाव, हिरापूर, पंचक्रोशीतील गावातील सर्व वडीलधारी मंडळी, सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला, असंख्य असे त्यांच्या नोंदी आपण घेतल्या. असं नाही की एकदा हार टाकला आणि त्या ठिकाणी गांजा टाकला की झालं. त्या सगळ्याच्या नोंदी आपण घेतलेल्या आहेत. त्यांचं सगळ्याच मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो. आज जो निर्णय भागवतरावजी आरबड आणि अमोलरावजी दिपाले यांनी घेतलाय. अमोलराव बोलत असताना त्यांनी सांगितलं की मला उशीर झाला. उशीर काही झालेला नाहीये. आपण जी वेळ साधलीये ती अतिशय योग्य अशी वेळ आहे. ही विधानसभेची निवडणूक आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण अतिशय योग्य वेळी भैया साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. निश्चितपणे आपण घेतलेला निर्णय हा वाया जाणार नाही, तो कारणी लागेल असा मला विश्वास या ठिकाणी वाटतो. आज प्रवेश केल्यानंतर तालुका संघटक पद शिवसेनेचं भागवतरावजी आरबडांकडे होतं. त्यांना आत्ताच त्यांचा आज वाढदिवस, जन्मदिन आहे, त्याच्याही शुभेच्छा देतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक प्रकारचं त्यांना आज एक भेट म्हणून त्यांना जिल्ह्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटक म्हणून आज इथे नियुक्ती केलेली आहे. त्याला ते योग्य पद्धतीने न्याय देतील. आपल्या गटाची ताकद, पक्षाची ताकद या तालुक्यामध्ये जातेगाव सर्कल मध्ये वाढवण्याचा त्या ठिकाणी धडाडीनं त्या ठिकाणी ते प्रयत्न करतील असा विश्वास मला वाटतो. त्याचबरोबर अमोलराव असतील किंवा आमचे समीर भैया असतील, यांनाही येणाऱ्या काळामध्ये जे काही आहे पक्षाच्या संघटनेमध्ये अमोलरावांना जिल्ह्याच्या संघटनेमध्ये आणि आमचे समीर भैया हे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाच्या अल्पसंख्याकाचे उपाध्यक्ष होते. त्याच पद्धतीने प्रदेशाच्या कार्यकारिणीमध्ये भैया साहेबांना आम्ही शिफारस केलेली आहे. त्यांनाही त्या ठिकाणी कार्यकारिणीमध्ये समाविष्ट करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या येणाऱ्या काळामध्ये घेतलं जाईल. हा काळ अतिशय महत्वाचा असा काळ आहे. मी म्हणलं योग्य वेळी आपण योग्य असा निर्णय घेतलाय. याच्यामुळं विधानसभेची जी काही रणधुमाळी आहे त्याचं बिगुल वाढलंय आणि हे बिगुल जरी आता वाढलं असलं तरी 2019 ला आपला जो काय आहे तांत्रिक थोडासा पराभव झाला. परंतु तो पराभव झाल्यानंतर शिवछत्र परिवार 21 ऑक्टोबर 2019 ला मतदान होतं. 23 ऑक्टोबर 2019 ला मतमोजणी झाली. त्याच्यामध्ये आपला थोडासा पराभव झाला. आपण थोडस कमी पडलो. तो तांत्रिक पराभव होता. त्या पराभवानंतर लगेच 26 तारखेला माझ्या माहितीप्रमाणे जय भवानी सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर पेटवण्याचा कार्यक्रम होता. सर्व शिवछत्र परिवार दादांपासून तर ते आमच्या पुढच्या पिढीतल्या आमच्या लेकरांपर्यंत सगळेजण जय भवानी सहकारी साखर कारखान्यावर त्या ठिकाणी जे की ही आर्थिक वाहिनी गेवराई तालुक्याची आहे त्याच्या बॉयलर प्रतिपादनाला आले आणि त्या 2019 त्या दिवाळीपासून दिवाळी होती तेव्हापासून तर 5 वर्ष आजपर्यंत संपूर्ण शिवछत्र परिवार की आपल्याला तालुक्याने नाकारलंय, आपण पराभूत झालोय. कुठेही अशा गोष्टी न डोक्यात घेता आपल्याला तालुक्याने जे काय आहे मला 94,833 मतदान या तालुक्यातील मतदार मायबाप जनतेने दिलाय. पराभव हार जीत ही चालत असती परंतु आपल्याला लोकांनी आशीर्वाद दिले. आपण अजून लोकांत जाऊ. आपण कुठेतरी कमी पडलो असेल आपण अजून लोकांची सेवा करू. अजून लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आपण आपलं एक घर निर्माण करू. लोकांना त्या ठिकाणी आपण
चांगले सकारात्मक कार्य करू. आपली जेवढी ताकद आहे, आपली जेवढी क्षमता आहे, त्या क्षमतेप्रमाणे आपण करू. आणि निश्चितपणानं या तालुक्यातील आपली जोडलेली शिवछत्र परिवाराची, शिवाजीराव पंडित कुटुंबियाची जी 50-60 वर्षाची जी काही नाळ आहे ती तुटू न देता प्रामाणिकपणे, कुठलीही सत्ता नसताना, कुठलंही संविधानिक पद नसताना, कारण 2017ला जिल्हा परिषदेचा अध्यक्षपदाचा माझा कार्यकाळ आपला संपला. 2018ला भैयासाहेबांची विधान परिषद संपली. म्हणजे आजपासून 18 पासून ते 24 पर्यंत 6-7 वर्षाच्या कालखंडामध्ये शिवछत्र परिवाराकडे कुठलंही संविधानिक पद नव्हतं, कुठलंही संविधानिक पद नव्हतं. परंतु त्या ठिकाणी आमच्या सहकार्याचं जे मोह आहे, जी ताकद आहे, आजही त्या ठिकाणी कृष्णाई असेल किंवा त्या ठिकाणी मार्केट कमिटी असेल, रोज 1000-2000 जे काही तालुक्यातील मतदार मायबाप आहेत, कार्यकर्ते आहेत, सहकारी आहेत, त्या ठिकाणी काम घेऊन येतात. कशामुळे की आजही शिवछत्र परिवारानं सत्ता असो नसो काही गोष्टीचे पथ्य पाळलेले. एकदा भूमिका घेतली की ती ठामपणे घेण्याचं काम आतापर्यंत शिवछत्र परिवाराने केले. तत्व, शब्द आणि नीती आणि नियत हे सगळं साफ ठेवून आपण जर काम केलं तर कुठल्याही पद्धतीची आपल्याला कमतरता पडत नाही. मला मोठा अभिमान वाटतो की आज जिल्ह्याचं प्रशासन असेल किंवा राज्याचं त्या ठिकाणी सरकार असेल, आजही आपल्याकडे कुठल्याही पद्धतीचं पद नसताना त्या ठिकाणी भैया साहेबांच्या शब्दाला त्याची किंमत काय, त्याचं वजन काय, या तालुक्यातील लोकांनी अनुभवलं आहे. आमदार एकीकडे सत्तेतला आणि भैया साहेबांचं त्या ठिकाणी काम, भैया साहेबांचा शब्द, तो सुद्धा आज जिल्ह्याच्या प्रशासनामध्ये प्रमाण मानला जातो. त्याचा अनुभव सगळ्या जिल्ह्यांनी घेतला आहे. परंतु मला असं वाटतं की आता वेळ ही आलेली आहे. तुम्ही म्हणताना आपले काम सत्ता नसतानाही होते, पद नसतानाही होते, अशी भावना झाली. अनेकदा मी आता फिरतो गावामध्ये, मी लोकांना म्हणतो, लोक काम घेऊन येते, रायगड रस्ता असा आहे, हे नाली अशी आहे, अमुक एक काम आहे, तमुक एक गोष्ट आहे. मी म्हणतो अरे बाबा माझ्याकडे काय. मी गेल्या 22-23 वर्षापासून या तालुक्यामध्ये राजकारण आणि समाजकारणामध्ये सक्रिय, जिल्हा परिषदेचा एकदा सभापती राहिलो. तुमच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी 2014ला तुमचा आशीर्वादच होता, तिथं बी आपण गुडगुडीचाच खेळ खेळलेला आहे. आपण चिठ्ठी निघून त्या ठिकाणी अध्यक्षपद आपल्याला मिळालं, या तालुक्याला मिळालं. एवढंच आहे. मी म्हणत असताना त्यांना सांगतो आज कुठली सत्ता नाही आपल्याकडे. नाही, तुम्ही फक्त साहेबाला सांगा, तुम्ही बोला, तुम्ही बोलले की होतंय, आपल्याला गरज नाही कशाची, साहेब म्हणले की होतंय. ही भावना चांगली आहे आणि होतंय सुद्धा, होतंय आलंय. परंतु ही भावना आता डोक्यात घेऊ नका किंवा या दृष्टिकोनातून की आपलं काही नसलं तरी आपलं सगळं होतंय असं नसतं. एक काळ असतो, पिढी निघून चालली आहे, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी ह्या काळबाह्य होत असत्या. तुमच्या सगळ्याचा आशीर्वाद आहे, ताकद आहे, पाठबळ आहे, त्याच्यामुळे आतापर्यंत ढकलं 5-7 वर्षात. पण आता कुठंतरी आपल्याला त्या ह्याच्यामध्ये यावं लागल, प्रवाहामध्ये यावं लागल. आणि ते येण्याची वेळ आता आली, अतिशय योग्य अशी वेळ आहे. सगळ्याला जे काय तन मनाने त्या ठिकाणी आणि झटकून कामाला लावावं लागल. अजून आता येणाऱ्या काळामध्ये अनेक शेकडो भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी आपल्याकडे प्रवेश करणार आहेत. अनेक सरपंच असतील, अनेक मान्यवर असतील, ते प्रवेश करणार आहेत. माझे हात जोडून सगळ्यांना विनंती आहे, सगळ्या जुन्या लोकांना विनंती आहे, आमच्या तरुण सहकार्यांना विनंती आहे. शेवटी आपल्याला राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना बेरजेचं राजकारण करावं लागतं. नवे लोक आपल्याला जोडावे लागते, नव्या जुन्याची सांगड घालण्याची वेळ आलेली आहे. माझी नम्र विनंती आहे, मनापासून हात जोडून विनंती आहे, जुन्यांनी जे काही आहे मोठ्यांना मोठ्या मनानं आपल्याला शेवटी जोडायचंय. एकाचे 2 आणि 2चे 4 आणि 4चे 8 अशा पद्धतीची भूमिका आपण जर घेतली तर आपल्याला कशाची कमतरता त्या ठिकाणी पडणार नाही. हा जो काही विधानसभेचा कल आहे, निश्चितपणाने आपण सगळेजण यशस्वीरित्या सर करू असा विश्वास मला त्या ठिकाणी वाटतो. कारण की आपण काय तात्पुरतं कुठलं करत नाही. तिथं बोलत असताना अमोलरावांनी सांगितलं की अजून वक्त्यांनी सांगितलं
की राजांना आमदार करून बसायचं तेवढा विषय नाहीये. आपण काय तात्पुरतं निवडणुकीपुरतं कुठलं काही करत नाही. सदैव त्या ठिकाणी तत्परतेनं या तालुक्यातील दीन दलित उपेक्षित यांची सेवा करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी संधी पाहिजे. म्हणून आपलं काम तिथं संपणार नाही. येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांची जबाबदारी वाढणार. कारण तुम्ही गावामध्ये काम करत असताना तिथं भैया साहेबांचे त्या ठिकाणी सहकारी, माझं त्या ठिकाणी एक सहकारी तरुण म्हणून काम करत असतात. तिथं आमची भूमिका ठेवून आम्हाला उद्या त्या ठिकाणी सत्तेत आलं बसवलं आम्हाला तर त्या ठिकाणी तुमची जबाबदारी गावात वाढणार. त्याच्यामुळे मला म्हणायचंय की ही निवडणूक तुमच्या आमच्यासाठी अतिशय महत्वाची अशी निवडणूक आणि अवघड काहीच नाही. फक्त काय आपण थोडस आत्मविश्वासामध्ये अति आत्मविश्वासामध्ये फाजील आत्मविश्वासामध्ये जाऊ नये ही माझी नम्र विनंती. कारण की गेल्या 10 वर्षापासून मी भावी आमदार आहे. आता भावी आमदार कुठं म्हणलं तर मला वाटतं काय माझी चेष्टा करायची काय करायचं. कारण की आता एका मतदारसंघामध्ये 100 भावी आमदार झाले. बीड मतदारसंघ तर असं आहे की 130 भावी आमदार आहे आणि गेवरे तसं होत नाही. 1 to 1 होत असतंय. इथं 800 900 200 हे या माध्यमातून या विषयाला हात घालायचा त्याच्यातनं माध्यमातून इथं मी यामध्ये तयार झाले. असू दे काय असू दे. म्हणून आता भावी आमदार न म्हणता आपल्याला कशी आमदारकी आपल्याला त्या ठिकाणी आपल्या गटाकडे आपल्या पक्षाकडे खेचून आणता येईल याच्यासाठी प्रयत्न करा. भावी आमदार म्हणूच नका. हे जर तुम्ही आजपासून कामाला जर लागले तर निश्चितपणाने काही अवघड नाही. कारण की समोर काहीच नाही. 10 नाही 110 होत्या भाऊ. काहीच नाही. कुणीच नाही. कुणीच नाही. आपलं असं झालेलं आहे की विधानसभेची बांधणी आपली 25% पूर्णस्थ झाली. हे मी उगाच जास्तीचं बोलत नाही पण त्या पद्धतीनं नियोजन बांधणी भैया साहेबांनी त्या ठिकाणी 25% केली. बाकीचं 75% आता तुमच्यावर. चाली डुबीला लावणं ज्याला म्हणते ते साहेबांनी लावण्याचं काम केले. आता जबाबदारी त्या ठिकाणी तुमची. कुठल्याच गोष्टीकडे लक्ष देऊ नका. एक ध्येय एक उद्दिष्ट डोक्यात आणि डोळ्यासमोर ठेवून आपल्याला कामाला लागायचं. कारण दुसरं तर एक तर अजून झोपलेलेच आहेत आणि दुसरे एक जण आहेत ते रिकामा अवसान आणतंय. लय फरक आहे. खूप फरक आहे. रिकामा अवसान आणतंय. मी असं करतो मी तसं करतो. ते काय म्हणते हुरून जाऊन मध्ये तर म्हणले मी चपलीनच मारतो कार्यकर्त्यांनी जे मी काम केलं. साधे भाई असायले. साधे भाई हे असे कार्यकर्ते होते. अशा कार्यकर्त्याची कदर न आल्यामुळं आता वेळ आली मैं और मेरे दो. त्या पोराचं बी सांगितलं विशालनी मला 5 वर्षापूर्वी राजे म्हणले आम्ही लहान होतो. आम्ही 5 वर्षाची निवडणूक आम्ही आमच्या सगळं तन मन धनान बरोबर होतो. 5 वर्ष फोन आला नाही. जसं हे झालं काय की आता आपण इकडं प्रवेश करतोय की लगेच फोन आला. म्हणजे असं तात्पुरतं कोण करतंय नुसतं कामापुरतं कोण करतंय सगळं लोकांना कळतं. आणि ज्यांच्यावर तालुक्याने 10 वर्ष झाले 2 टर्म विश्वास टाकला ते लोक आज एक घरात आहेत. लोकांनाच करत. आम्ही 2014ला ठीक आहे बाबा म्हणणं पहिल्यांदा आमदार झाले ते की बाबा दोन्ही पंडितांनी असं केलं आणि ते जे काही होतं बदल करायचा म्हणून ते ठीक आहे. पण आजही 10 वर्ष तुम्ही सत्तेत आहे. आज 10 वर्ष सत्तेमध्ये असताना 196 गावं असे हे नीट ऐका. 196 गावं एवढ्या विधानसभा मतदारसंघामध्ये असे आहेत की साहेब 10 वर्षात यंदाही केलं. आणि आजही घरी बसून काय म्हणते मला गरज नाही. लोकांना गरज आहे. लोकांना वाटलं तर निवडून येते. इतका महाजन इतकी मस्ती ठीक आहे. मला याच्या बाबतीत जास्त आज जायचं नाही. लोक इतके सुज्ञ आहेत. लोकांना सगळं कळतंय काय करायचं काय नाही. फक्त वेळ आणि काळाची वाट लोक पाहतात. निश्चितपणानं या सगळ्या गोष्टीचा हिशोब लोक त्या ठिकाणी येणाऱ्या या 2024च्या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये निवडणूक त्या ठिकाणी होणार आहे. याच्यामध्ये चुकता केल्याशिवाय राहणार नाही. आपण एक सकारात्मक दृष्टिकोन घेऊन त्या ठिकाणी पुढे जायचंय. येणाऱ्या काळामध्ये
विधानसभेच्या माध्यमातून सिंचनाचे प्रकल्प असतील, त्या ठिकाणी दळणवळणाच्यासाठी त्या ठिकाणी रस्ते असतील किंवा अजून वैयक्तिक स्वरूपाचे लाभ असतील, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सुरळीत करण्यासाठी आपण जे काही आहे ही विधानसभेची निवडणूक यशस्वीरित्या त्या ठिकाणी आपल्याला लढायची आणि जिंकायची, आणि अशी तशी जिंकायची नाही तर चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला ही निवडणूक जिंकायची एक दृढ निश्चय आपण सगळ्यांनी या ठिकाणी करावा अशी विनंती करू. तुम्ही बघा आज सगळे विस्कळीत झाले. पंचायत समितीचा एक शेवटचा विषय मी सांगणार आणि थांबणार. पंचायत समिती सारखी संस्था 2.5 वर्ष जे काही आहे शिवसेनेकडे राहिली, त्याच्यानंतर 2.5-3 वर्ष जे काय आहे भाजपकडे त्या ठिकाणी ती संस्था आहे. कसं पंचायत समितीमध्ये जे की ग्रामीण भागाशी नाळ जोडणारी संस्था, आज तिथं पंचायत समितीमध्ये प्रवेश करायचा म्हणलं तर हाताकडे पाहिलं जातं. तिथं कुणाचा ताण राहिला नाही. तिथं दिवसातून आमचे जे काही ग्रामपंचायतचे सरकारी पदाधिकारी आहेत, दिवसात 10 ग्रामपंचायतचे लोक माझ्याकडे ते 10 वेळेस मला व्हिडिओ पासून ते खाली त्या ठिकाणी कारकुनापर्यंत त्या ठिकाणी फोन करावा लागतो. आपल्याकडे पंचायत समिती असताना कसं शिस्तीमध्ये त्या ठिकाणी एकदम काम लाईन दुरीत होत होतं, याचा अनुभव सुद्धा तुम्ही घेतलाय. या सगळ्या गोष्टी बदल करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी कामाला लागावं अशी नम्र विनंती या ठिकाणी करतो. आणि कुठलाही संभ्रम बाळगू नका. निवडणूक विधानसभेची आपल्याला लढवायची, ती कशी लढवायची हा विषय तुम्ही भैयासाहेबांवर सोडू. आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचंय आणि सामोरं जात असताना जशी कशी लढू आपण त्या ठिकाणी विजयच त्याच्यामध्ये आपल्याला मिळाला पाहिजे, त्या ठिकाणी आपल्याला यशच मिळाला पाहिजे. अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी आता त्या ठिकाणी कामाला लागावं असं पुनश्च विनंती आव्हान आपण सर्व उपस्थितांना या ठिकाणी करतो. परत एकदा भागवतराव जाधव साहेब, आमचे सहकारी मित्र अमोलराव तिपाले यांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शिवछत्र परिवारामध्ये मनपूर्वक असं स्वागत करतो. येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपण संघटन करावा, आपल्या गटाची ताकद वाढवावी एवढीच अपेक्षा आपणाकडनं करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले जगन्नाथराव शिंदे, मुजीबाई पठाण, उपसभापती गणपत राठोड, दुसरे उपसभापती विकास सानप, शाहीद पटेल, समीरभाई, किशोरजी कांडेकर, रवींद्र गाडे, श्रीराम आरगडे, बिपिन डरबे, सरवर पठाण, खजाबाई, कुमार ढाकणे, जगत पाटील काळे, अमजद भाई, आणि उपस्थित जातेगाव, हिरापूर या पंचक्रोशीतून आलेले श्री भागवत अरगड, त्याचबरोबर अमोल तिपाले यांच्या नेतृत्वात यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून प्रवेश करणारे सर्व युवक मित्र आणि बंधूंनो, मी प्रथमतः जातेगावचे शिवसेनेचे संघटक, गेवराई तालुका शिवसेनेचे संघटक श्री भागवत अरबड, त्याचबरोबर भागवत धोंडरे, यादवराव सराटे, सत्यप्रेम पवार, नितीन पवार, विशाल, शीतल धोंडरे यांचं अगदी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला असं जाहीर आणि त्यांच्या बरोबरच्या सर्व
सहकाऱ्यांचं काठवडा, गोळेगाव, जातेगाव, सेलू आणि त्या पंचक्रोशीतल्या सर्व सहकाऱ्यांचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला असं जाहीर करतो आणि मनापासून स्वागत करतो. हिरापूरचे माजी सरपंच अमोल तिपाले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याचं जाहीरही करतो आणि अगदी मनापासून मी स्वागतही करतो. आज भागवत आरबड यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं अगदी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि हा विश्वास व्यक्त करतो तुम्हाला नामोलला की अमोल भाजपमध्ये येत आहेत आणि भागवत हे शिवसेनेमधनं येतात. तुम्हाला विश्वास देतो की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज तुमची पदाधिकारी म्हणून निवड होते, पण एक कार्यकर्ता या नात्यानं तुमच्या बरोबरच्या सर्व सहकाऱ्यांच्या दोघांच्या बरोबरच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निश्चितरित्या इथं सन्मानच केला जाईल. कारण तुम्ही दोघांना सुद्धा जे काही काम केलेलं आहे तुमच्यामुळं हे नेते घडले. आमदार लक्ष्मण पवार असतील, बदामराव पंडित 15 वर्ष आमदार होते, तुमच्यामुळं ते मोठे झाले आणि अमोल तुमच्यासारख्या कार्यकर्त्यामुळं, रवी तुमच्यामुळं, तुम्ही सुद्धा तुमच्यामुळं लक्ष्मण पवारांना सत्ता पाहायला मिळाली. मला कमाल वाटते. मी अनेक लोकांना म्हणतो की तुम्ही एकदा फोन करा, लाईट गेली, ट्रान्सफॉर्मर जळालं, फ्यूज उडालं, टेबल शीट बसले, आज कशाला म्हणून फोन येत नाही. कशालाही लोक फोन करते, त्याचा काही नियम नाही. दिलीप काकडे म्हणून परवाच्या दिवशी रात्री मला एक फोन आला, काकू नाना हॉस्पिटलच्या समोर टाका गव्हाचा टेम्पो कुठं दर्शनाला गेले का, मला वाटतं एकादशीला गेले होते का काय, मला आठवत नाही. हे गेले टाका गव्हाचे आणि काकू नाना हॉस्पिटलच्या समोर त्यांचा टेम्पो फेल झाला. 9:45 फोन आला. म्हणजे साहेब आता मी फोन केला हो, पण आमची अडचण येते, तुमची माझी काही ओळख नाही, पण माझी अडचण एक आहे, काकू नानाच्या समोर आमचा टेम्पो फेल झालाय. म्हणलं काय करायचं, काय नाही, टायर पंक्चर झालाय, त्याच्या मापाचा पाना सापडा नाही. मी नाव सांगितलं ना तुम्हाला, टाका धावण्याचा. मी रात्री माणूस पाठला, त्याला ते पाना घेऊन हे करा. माझा नंबर कुणी दिला म्हणजे, नंबर आहे म्हणजे आमच्याकडे, लावला, आमचं काम झालं हो, चालू. नांदरगावच्या पोरांचा फोन आला, म्हणले नेमकं गावात चाललो, टेबल शीट आहे, पकडलाय आम्हाला जवळ पहा. मला सांगायचं तात्पर्य, कशाला फोन येईल त्याचा काही नियम नाही. कटचिंचोलीचा फोन आला, विचारला तो काय आपल्या बरोबर नाही. बी मला म्हणला परमिट पाहिजे, 1 तासाकरता परमिट पाहिजे, ते काय द्यायला नाही. माझा सांगण्याचं तात्पर्य, पुढाऱ्याला कशाचा फोन येईल त्याचा नियम नाही. अनेक जण आहेत भाजपला मतदान करणार. विजयनं सांगितलेलं 196 नाही, मीच मोजलेले आहेत ते गाव. 193 गाव आपल्या तालुक्यातले असे आहेत
की जिथं लक्ष्मण पवार 9 वर्ष झाले गेलेलेच 193 गाव ते काय म्हणते, ज्याला गरज आहे ते मतदान करत, मला गरज नाही, मी गावचा पाटील आहे, ज्याला गरज आहे ते करत. आता फक्त या 193 गावाला जाऊनच दाखव गाडी तुला मार दाखव. टँकरची सही असती हो समजले भाई, पण टँकर केली बाबू त्याला सही असती आमदाराची. त्या प्रस्तावावर तिथं गेल्यानंतर 12-13 दिवस फक्त टँकरच्या सह्यासाठी, त्या प्रस्तावावर सह्यासाठी आमदाराच्या सह्या असतात म्हणून टँकर. हे वास्तव आहे. आता हे आणि यांच्या सगळ्या सहकार्याने 15 वर्ष तुम्ही आमदार केलं, 15 वर्ष. गंगावाडीचा किस्सा आहे, वाळूच्या गाडीवरचा ड्रायव्हर कुणाच्या गटाचा काय मला काही घेणं देणं नाही, कारण तो माझ्या बरोबरचा नाव उतरवलं, खड्यानकरनं मारली मुस्कट, तू कुठून भरून आला. ते म्हणले मी तुमच्याच याचा आहे, गटाचा आहे. म्हणले मला आमदारकी लढवायची नाही, माझ्या बापाला लढवायची, त्याला जाऊन. असे 2 तराचे 2 लोक आहेत आपल्या तालुक्यात. तालुका पंचायत समितीवर प्रशासक आहे, इतका अनागोंदी कारभार आहे, कुणी लक्ष देत नाही. 20,000ची विहीर आणि 7,000 रुपयाचा गोठा, का 10,000 आहे, 7 आहे का 10 आहे, समजत माहिती असं बाबूलाला नामजुल्ला शाळेत 7-10 बरोबर दिलेले असतील. 10,000 रुपये गोठ्याला आणि 20,000 रुपये विहिरीला. ही अशी परिस्थिती झाली. घरकुलाचे चेक निघत नाही, कशाला लोकप्रतिनिधी लागत नाही, सगळ्या कामाला लोकप्रतिनिधी लागतात. 40 दिवसावर आचारसंहिता आलेली आहे, 40-45 दिवसावर आचारसंहिता दया आलेली आहे. आणि अशा परिस्थितीत आता आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं. पुढच्या 10-15 दिवसात मला मोठा अजून एक गट आहे, ते प्रवेश करणार आहे. पण तुमच्यावर जबाबदारी अनेक आहे. काल संजय गांधी श्रावणबाळची समिती झाली, गेल्या आठवड्यात रवी गाडेंच्या उपस्थितीत आपल्या अध्यक्षतेखाली लाडली बहीणची समिती झाली. थेट तुम्हाला ग्रामीण भागातल्या सामान्य लोकांना लाभ द्यायचा आहे. 16, 17, 18 तारखेला मला वाटतं त्या लाडली बहीणचा पहिला हप्ता पोहोचणार आहे. आणि मी या मंडळींना सांगितलंय सर्वांनी त्यांच्या सहकार्याला, कोणत्याही परिस्थितीत आपल्याला पुढच्या आठवड्यात ही मीटिंग घ्यायची आहे की आम्हाला पैसे द्यावे लागले अशी परिस्थिती निर्माण होता कामा नये. हे काम आपल्याला भविष्यात करायचं. आणि हे दोन्ही लोक आता उभा झालेले आहेत, यांना कशाचं भान राहिलेलं नाही. मला भविष्यात बाबूराव अनेक लोक प्रवेश करणारे भागवत अनेक आहेत यादव. आणि हे जे काही प्रवेश करणारे लोक आहेत, या लोकांचा मी तुम्हाला आज विश्वास देतो की आपल्याला या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सन्मानानं वागवलं जाईल. दुसरं तिसरं विजयला तुम्ही बोला न भेट घ्या, पण जे काही काम असेल, मी फोन उचलला नाही तर मला साधा मेसेज करा. मी आता फोन यायला लागले, मी उचलू शकत, यानंतर लोकांना भेटल उचलू शकत, गाडीत एकदा बसलो, शक्यतो मेसेजचे सगळे उत्तर संध्याकाळी केल्याशिवाय मी डिलीट करत नाही. मलाच बोला, मी आठवड्यातले 3 दिवस इथंच असतो, सगळ्या लोकांना भेटल्याशिवाय गाडीत बसत नाही. आणि म्हणून तुमचं जे काही काम आहे ते थेट मला बोला. पण आता निवडणुकीचे दिवस आलेले, तालुक्याला येणं कमी करा. अमुक एक अर्जंट काम आहे, ते केलं की आपल्याला मतं मिळतील, असं कॉपी करून पास होत नसतं.
आज अनेक लोक प्रवेश करणारे, अनेक लोक भेटायला यायला लागलेले, अनेक लोक उघडपणे काम करणारे, काही काही गावं आणि तंड्यामध्ये तर मी तुम्हाला खात्रीनं सांगतो फिरोज जाना मुश्किल होगा तुम्हारे, हे वास्तव होईल काही काही ठिकाणी. आता निवडणूक लोक म्हणतात की विकास कामावर निवडणूक लढवली जाणार नाही. निवडणूक जी काय ती जातीच्या आधारावर निवडणूक लढवली जाईल असे अनेक लोक म्हणते. पण मला जी काही सत्ता पाहिजे ती सिंपना नदीच्या पात्रातले 9 बॅरेज नाथापूर, गुलरज, नगरगाव, टाकळगाव, इटकूर, अंकुटा आणि नामलगाव हे पूर्ण 9 बॅरेज करायला मला सत्ता पाहिजे. मला सत्ता पाहिजे ती गौंडगावचं जे काही 232 आहे गौंडगावचं, त्या 232 मधलं ज्याला आपण म्हणतो की हाय पॉवर आहे त्याच्यातलं ओपनिंग तयार करायचं आणि गंथडी मधले सगळे ट्रान्सफॉर्मर चार्ज करायचे. मला सत्ता याच्यासाठी पाहिजे. मला सत्ता पाहिजे या ग्रामीण भागातल्या लोकांना परत एकदा त्या पंचायत समितीमधनं खडकून हे बगैर पैशाचे तुम्हाला मिळाले पाहिजे. आपल्याला सत्ता पाहिजे या तालुक्यातल्या ज्या काही बंजारी समाजाच्या ग्रामपंचायती आहेत त्या 14 ग्रामपंचायती ह्या स्वतंत्रपणे करायला आपल्याला सत्ता पाहिजे. तुम्हाला उदाहरण जातेगावची ग्रामपंचायत आहे, ती ग्रामपंचायत तोडायची आणि बंजारीच्या स्वतंत्र 2 आणि जातेगावची 3री अशा 3 ग्रामपंचायती आपल्याला. पाचेगावची 1 ग्रामपंचायत आहे ती तोडायची. पवारवाडी, दामुनाईक तंडा स्वतंत्र ग्रामपंचायती आपल्याला करायची. ठाकरवाडीची स्वतंत्र ग्रामपंचायत करायची. पवळाचेवाडीची स्वतंत्र ग्रामपंचायत करायची आपल्याला. लोणाळा आणि मारफाडा तंड्यावरच्या स्वतंत्र ग्रामपंचायती आपल्याला करायची. आपल्याला सत्ता याच्यासाठी पाहिजे आणि ही सत्ता मिळवण्याचं काम हे तुम्ही कराल अशा प्रकारचा विश्वास श्री भागवत आर्बड आणि श्री अमोल तिपाले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या प्रवेशाच्या निमित्तानं आज अतिशय नम्रपणे मला तुम्हाला सांगायचं, माझ्यावर विश्वास ठेवा. मी हे काम तुम्हाला सत्ता आणून दाखवा या ग्रामपंचायतीचं विभक्तीकरण तुम्हाला 1 वर्षात करून दाखवतो आणि असा आमदार देऊ की तो आमदार 24 घंटे तुमच्यासाठी राहील. तो आमदार एक म्हणून नाही, हा पूर्ण शिवछत्र परिवार आमदार म्हणून तुमच्या जिंकीला राहील. अधिक आपलं काही बोलून लांबलचक बोलून आपला वेळ घेणार नाही. परत एकदा भागवत आणि त्यांचे सर्व सहकारी, अमोल आणि त्यांचे सर्व सहकारी ज्यांचा जो काही प्रवेश आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेला आहे त्या सगळ्यांचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी अगदी मनापासून तुमचं स्वागत करतो आणि परत एकदा हा विश्वास देतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तुमचा सन्मान करत भविष्यात एक जो काय आहे ती आशेची वाट जी काही गेवराई तालुक्याने पाहिलेली आहे ती निश्चितरित्या ती तुम्हाला करून दाखवल. जो आज शब्द देतोय ते 100% करून दाखवल. आजच्या या प्रवेशाच्या निमित्तानं हा विश्वास देतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय नाव घेतले